सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय श्रीराम चषक 2026 हे भव्य दिव्य शानदार आयोजन आणि फ्रेश पूल मधील हा पहिला सामना आता तटीचा सामना पाहायला मिळेल. यामध्ये तील मात्र शंका नाहीये. मोरबे विपक्ष रेडघर या दोन टीम दरम्यान दोन्ही टीम बलाढ्य आहेत. सामन्याला सुरुवात दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून शुभेच्छा. पहिलाच बॉल संकेतसाठी लेडिंग एज लागले. शॉर्ट बॅकवर्ड्स पहिले ग्रिझर मध्ये बॉल निघून चाललाय. या बॉलवरती सिंगल मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन प्रणव भोपी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दाखल झाले. गोलंदाजीसाठी संकेत आणि हनुमान अशी ही सलामीची जोडी. अगदी दोन्ही खेळाडूंचा आपण एकंदरीत विचार कराल तर दोन्ही आक्रमक आहेत फलंदाज आणि दोन्ही आक्रमक फलंदाजांना सलामीला पाठवले. ही काहीतरी वेगळीशी रणनीती मैदानाच्या आतमध्ये घेऊन डीसीसी मोरबे हा संघ उतरलाय. टोटल धावसंख्या 1 या आकड्यावरती पहिल्या बॉलचा खेळ झाल्यानंतर राईट आर्म ओव्हर द विकेट बॅकफुट पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. शॉट थर्ड मॅन मध्ये फिल्डर तैनात. लेडिंग एज लागली आणि इथून मात्र हनुमान फडकेची पारी संपुष्टात शून्यावरती. खरं तर पहिला बॉल फेस करत असताना हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंट आणि गलतीच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवायचं होतं, परंतु प्रोटेक्शन असल्या कारणानं मात्र कॅच घेण्यात आले. विकेटचं पतन हनुमान फडके या खेळाडूला मात्र शून्यावरती माघारी परतवलंय. आता मात्र नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रणय याला आपण पाहणार आहोत. प्रणय उलवेकर उर्फ पिट्टू या नावाने परिचित असणारा हा खेळाडू. इथून प्रणय पाहूया कशी साथ देईल संकेतची, हे देखील पाहणं गरजेचं. मागील काही स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 7व्या ते 8व्या क्रमांकावरती प्रणय उलवेकरला आपण पाहत होतो, परंतु आता मात्र थोडीशी रणनीती वेगळी पाहायला मिळते. 3ऱ्या क्रमांकावरती प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय. उलवेकर तो पहिला बॉल फेस करत असताना अगदी बॅक टू द बॉलर झेलचा प्रयत्न एफर्टला जेव्हा पाहायला मिळाले. खरं तर गोलंदाजाचे प्रयत्न खूप चांगले होते. अंतिम क्षणी बॉल खरं तर जमिनीला दान झाला. प्रयत्न चांगले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक फार चांगलं प्रणव भोपीच्या माध्यमातून डिलिव्हर केलं जात आहे. चांगली गोलंदाजी. मोठे फटके मारण्यासाठी दोन्ही फलंदाजांना वंचित ठेवलं जात आहे. शून्यावरती माघारी परतल्यानंतर हनुमानची जागा भरून काढण्यासाठी प्रणय उलवेकरला आपण पाहतोय आणि पहिला डॉट बॉलची सांगत आपण पाहिली. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग रिझन मध्ये खेळाडू तैनात. या बॉलवरती देखील क्विक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावर. लॉस ऑफ 4 विकेट 2 धावा स्कोर कार्ड वरती लागले. डीसीसी मोरबे या संघाची शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकाचा सामना म्हटलं की गोलंदाजी देखील तितकीच अग्निपरीक्षा, फलंदाज देखील अगदी संयम आपल्याला पाहायला मिळणार आहे. संयम कशा प्रकारे दाखवतील इथून फलंदाज हे देखील पाहणं योग्य राहणार आहे. टप्प्याचा बॉल फुल करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग रिझन मध्ये खेळाडू तैनात आणि वन बाउन्स बॉल अडवला जातोय. आउटफील्ड स्लो. अगदी टप्पा बॉल जागेवर थांबला आणि त्या कारणाने मात्र इथून एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 3 या आकड्यावर. 3 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 5 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी. मोठे फटके येत नाहीयेत. मोठे फटके मारण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय, परंतु मात्र फलंदाजांना त्याचं अपयश आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट कट करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग आणि गलीच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा प्रयत्न चांगला. क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि इथून मात्र दुसरा विकेटचं पतन. फलंदाज प्रणय उलवेकर बाद. तीन धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आता मात्र 4थ्या क्रमांकावरती केतन उलवेकरला आपण पाहणार आहोत. हाही देखील आपण पाहतो. खरं तर हार्दिक पांड्या या नावाने खरं तर परिचित असणारा हा खेळाडू केतन उलवेकरला आपण पाहतोय.
आता मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ सादर करेल भारत विरुद्ध झिम्बाब्वेचा पण सामना चालू आहे. आणि त्या सामन्यामध्ये खरं तर अगदी हार्दिक पांड्याने अर्धशतक झळकावलं. अंतिम बॉलवरती षटकार ठोकला आणि 50 धाबा कंप्लीट केल्या. परंतु आता मात्र डीसीसी मोर्बे टीमकडून केतन उल्वेकर कशा प्रकारे बॅटिंग करेल हे देखील पाहावं लागेल. टोटल 2 विकेट लवकर गमावले डीसीसी मोर्बे संघाने. आता मात्र थोडं संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून सावरावं लागेल इथून 2 फलंदाजांना. संकेत देखील सलामीला आलाय. संकेतला देखील संकेतला आपण बायकर मॅन म्हणून खरं तर ओळखला जातो. त्याकडे क्षमता आहे मोठे पटके मारण्याची. आणि इथून मात्र संकेत आणि केतन इथून भागीदारी कशी प्रकारे करतील या मॅचमध्ये तेवढंच रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरा षटक घेऊन गोलंदाज रोशन कडू या गोलंदाजाला आपण पाहतोय. स्ट्राईकवरती संकेत, नॉन स्ट्राईकवरती केतन, सलामीला हनुमंत शून्यावरती बाद. त्यानंतर प्रणय देखील बाद झाला. स्पिनर आहे गोलंदाज तयार. रोशनला आपण पाहतो. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संकेतला माहिती होतं की इथून मात्र टप्पा खालचा बॉल बाहेर वळवण्याचा प्रयत्न रोशनचा राहतो आणि त्यामुळे पहिल्याच बॉलवरती स्विच हिट अगदी लिडिंग एज लागली. या बॉलवरती कोणतीही धाव नाही. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतोय. इथून डॉट बॉल फेकला जातोय रोशन कडूच्या माध्यमातून. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये संकेत त्याच्या अगेन्स्ट रोशन याचा आपल्याला पाहायला मिळतंय. बॅकफुटला जाऊन इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे तिकडे. बॅकवर्ड स्पेलिंग रिझर मध्ये बॉल थांबणार नाही. चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. संकेत भगतच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. चार धाबा आल्या. मच नेडेड बाउंड्री आणि 4 धाबेच्या मदतीनं धाबसंख्या आपण पाहिली. एकंदरीत 7 धाबा स्कोर कार्डवरती लागले दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रोशन कडूला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला. त्यानंतर 4 धाबा आल्यात. ओ यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वॉटर स्ट्रोक. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार संकेत भगतच्या बॅटमधून 4 धाबा चौकार. शुभम एकंदरीत आपण पाहिलं पहिलं षटक फार चांगलं राहिलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये लगातार 2 चौकार आलेत. तर या बॉलवरती आपण पाहिलं एकंदरीत डॉट बॉलची समाप्ती. 2 लगातार चौकार आले आणि त्यानंतर मात्र धावसंख्या 11 या आकड्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टोटल 11 ऑन अ बोर्ड. संकेत आणि केतन उल्वेकरला आपण पाहतोय. रोशन कडूचा पुढचा बॉल. हो यावेळी टप्पा खालचा बॉल बाहेर वळवलाय. पंचाचा इशारा तो यासाठीचा व्हाईट बॉल. सुनील तांदळे सरांचा इशारा तो हा बॉल पुन्हा डिलिव्हर करावा लागेल गोलंदाजाला. अगदी एनडी विभागातील शुभम आपण पाहिलं तर दोन्ही नामवंत टीमा आहेत. रेडगर आणि मोर्बे आणि दोन्ही बलवंत टीम आहेत आणि त्या दोन बलवंत टीमांच्या माध्यमातून हा सामना अगदी आता तडीचा पाहायला मिळेल. खूप टप्प्याचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न. या बॉलवरती देखील आपण पाहतोय कोणतीही धाव नाहीये. संकेतला बॉल समजत नाहीये. रोशन कडूची अप्रतिम गोलंदाजी. टप्पा खाल्यानंतर बॉल वेग धारण करतोय. अतिरिक्त गती त्या कारणाने मात्र इथून बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. हा बॉल देखील निर्धाव आपण पाहतो. 5वा बॉल देखील निर्धाव. म्हणजे एकंदरीत पॉवर प्लेला कॅपिटलाइज करू शकले नाहीच मोर्बे टीमचे फलंदाज. धावसंख्या 12 या आकड्यावर. यावेळी देखील आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. इथून मात्र शेवटच्या बॉलवरती संकेत भगतच्या बॅटमधून 4 धाबा येतील चौकार आणि अशा रीतीनं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 2 बाद. डीसीसी मोर्बे 16 या आकड्यावर. दोन षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 16 या आकड्यावरती. दमदार सुरुवात राहिली गोलंदाजी करणाऱ्या रेडघर या संघाची आपण पाहतो.
मोठे फटके मारू दिले नाहीत. संकेत भगतच्या माध्यमातून आपण 3 चौकार जरूर पाहायला मिळाले, परंतु मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. रोशन कडूने मात्र 13 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना प्रणव भोपी या गोलंदाजाने फक्त 3 धावा देत 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये होत्या. सुपर बॉलिंग केले आणि दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं आक्रमण पाहायला मिळालं संकेतच्या माध्यमातून. त्या कारणानं धावसंख्या आपण पाहिली 16 या आकड्यावरती. सामना समांतर आहे, अगदी चांगली मॅच. दोन्ही टीम चांगला संघर्ष देत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण एक आपण पाहिलं रेडगड टीमचा सँडी बॉय देखील एक जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत आणि इथून मोरबे टीम देखील या हंगामामध्ये चांगली फॉर्म मध्ये आहे. यावेळी लिडिंग एज लागले, जेलची संधी, उलट केज कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर होता. या बॉलवरती धावा कंप्लीट केला त्या म्हणजे 2. जेल ड्रॉप होतोय, हाफ चान्स बनला होता, परंतु इथे उलट कॅच घेणं थोडंसं कठीण बनतंय क्षेत्ररक्षकाला आणि त्या कारणाने मात्र 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. केतन उलवेकर ऑन स्ट्राईक पाहतोय आपण. मोठे पटके मारण्यासाठी हा देखील खेळाडू सक्षम आहे. पॉवरफुल बॅटिंग नेहमी पाहायला मिळते केतन उलवेकर कडून. या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ सादर करेल हे पाहावं लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. वाईडिश लॉंग ऑफचा फिल्डर डाऊन दी बॉल. आणखीन एक धक्का. 3ऱ्या विकेटचं पतन. केतन उलवेकर बॅक टू द पॅव्हिलियन. आणि ओव्हरपिच बॉल टाकला होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पिकअप स्ट्रोक करायचा होता, परंतु बॅट हातामध्ये हलकीशी फिरली आणि त्या कारणाने मात्र वाईडिश लॉंग ऑफ मध्ये सोपा झेल घेण्यात आलाय. 3ऱ्या विकेटचं पतन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. इथून राहुल नावडेकर एक आक्रमक फलंदाज. जोपर्यंत संकेत भगत ऑन स्ट्राईक आहे, खेळपट्टीवर आहे, तोपर्यंत स्कोर कार्ड वरती धावा अगदी जलद गतीने येतील, यामध्ये तिला मात्र शंका नाही. राहुल नावडेकर कशा प्रकारे त्याची साथ देईल हे देखील पाहावं लागेल. दोन्ही टीम आपण पाहिल्या एनडी विभागातील एक नामवंत टीम आहेत, त्यामुळे जवळपास सर्व क्रीडा रसिक देखील बऱ्याच मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. WTC वाहिनीवरती जे प्रेक्षक आमच्या समोर जोडलेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करू. चांगले मॅच पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती 3रं षटक राहुल या गोलंदाज आपण पाहतोय. आता राहुल टू राहुल असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळी लाऊड अपील केले अगदी मधोमध. फिंगर गोज अप. पंचांचा बोट आकाशाकडे अगदी शून्यावरती. माघारी परततोय राहुल नावडेकर. चौथ्या विकेटचं पतन. अगदी लवकर फुचलमय या अशी मात्र विकेटची आपल्याला पाहायला मिळते. तर कुणाल नाईक यांच्या माध्यमातून सनी पालकरला खरं तर षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. सिंगल षटकारासाठी कुणाल नाईकच्या माध्यमातून सनी पालकर कसलखंड या गावच्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी सनी पालकरसाठी सुवर्ण संधी. 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सनी पालकरला आपण पाहतो बरेच आपण पाहतो गतवर्षी देखील सलामीला खरं तर हा खेळाडू खेळायचा आणि आता मात्र थोडीशी रणनीती वेगळी. आता मात्र आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती सनी पालकर या खेळाडूला आपण पाहत आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती राहुलचं हे चांगलं षटक आपण पाहतोय. लगातार 2 विकेट. विकेट हॅट्रिकची संधी. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल स्लोअर वन. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोअर वन लवकर पिक केलं ना करता आला नाही सनीला आणि त्या कारणाने मात्र हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती. चौथा बॉल देखील निर्धाव आपण पाहतोय. षटक कमालीचं पाहायला मिळतंय. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागले आणि इथून मात्र डाऊन दी बॉल. अगदी बॉलर्सने नक्कीच कॅच घेतले आणि तिथून मात्र 30 अजून 5व्या विकेटचं पतन झालंय.
पाहायला मिळते. 18 धाब्यांवरती अर्धी सेना शुभम आपण पाहतोय डीसीसी मोरबे टीमची माघारी परतले. आता इथून मात्र संघ अडचणीमधून कोणता खेळाडू इथून सावरेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. चांगली गोलंदाजी राहुलची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र ओमकार नावडेकर ओमी एक ऑलराऊंडरची भूमिका आपण सातत्यपूर्वक त्याच्या माध्यमातून पाहतो. हो पहिलाच बॉल ओमीच्या माध्यमातून मिड विकेट मध्ये टाटा बाय बाय करा चेंडू सीमा रेषा पलीकडे येतोय षटकार. जाते लवकरात लवकर पाणी घेऊन जा. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 5/24. मागील अंतिम बॉलवरती षटकार आला आणि बरंच काही तो षटकार सांगून गेला या मॅच मध्ये. ओमकार नावडेकरच्या माध्यमातून तो षटकार आपण पाहिला. संकेत अजूनही खेळपट्टीवरती आहे. आपण एक्झॅक्टली बॅटिंग लाईनअप आपण पाहाल डीसीसी मोरबे टीमचा. संकेत बघत सलामीला आलेला 8 बॉल 14 धाव्यांची उपयुक्त खेळी त्याने साकारले. अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि हनुमान फडके शून्यावरती. त्यानंतर राहुल नावडेकर सनी पालकर देखील शून्यावरती माघारी परतलेत. प्रणय उलवेकरला तिसऱ्या क्रमांकावरती प्राचारित करण्यात आलं होतं. तो देखील 2 धावा करून बाद झाला. आता मात्र ओमकार नावडेकरने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिला बॉल खरं तर फेस करत असताना त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि षटकारच्या साह्यानं धावसंख्या 24 या आकड्यावरती. एकंदरीत आपण बॉलिंगचं आपण पाहतोय कार्ड आपल्याला पाहायला मिळते. प्रणव भोपीने पहिलं षटकाला फक्त 3 धावा दिल्या. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. रोशन कडूने देखील लाजवाब गोलंदाजी केली. 13 धावा देत एक विकेट जरूर खात्यामध्ये आला नाही परंतु चांगलं षटक राहुल भगत तिसऱ्या षटकामध्ये आला नाही. राहुल भगतने 3 विकेट घेत 8 धावा दिलेत. म्हणजे एकंदरीत चांगलं षटक राहुलचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या मॅचमध्ये उर्वरित 12 बॉलचा अजूनही खेळ बाकी आणि 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा इथून कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न मात्र मोरबे टीम जरूर करताना पाहायला मिळेल. संकेत भगत अजूनही खेळपट्टीवरती आहे. त्याला साथ देत ओमकार नावडेकर. हे 2 असे फलंदाज आहेत की मॅच कुठं फिरवण्याची क्षमता मात्र त्यांच्या मनगटीमध्ये आहे. त्यामुळे इथून उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी. स्ट्राईकला आता खेळताना पाहायला मिळेल संकेत भगत या फलंदाजाला आपण पाहतोय. आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज अभिषेक भोपी या गोलंदाजाला आपण पाहतोय. चौथ्या षटकामध्ये दाखल झालाय गोलंदाजीसाठी. उर्वरित 12 बॉलचा खेळ पहिल्या 17 मध्ये बाकी आहे. चांगली धावसंख्या इथून उभारता आली नाही जरूर. टोटल 24 धावा स्कोर कार्डवरती आहेत परंतु उर्वरित 12 बॉलवरती जास्तीत जास्त धावा कशा येतील कमीत कमी 25-30 धावा येणं फार गरजेचं राहील. कारण समोरची टीम रिडगर आपण पाहिले तर बॅटिंग लाईनअप तितका स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं मोरबे टीमला देखील माहिती आहे की इथून आपल्याला 25-30 धावा खेचाव्याच लागतील. अखूट टप्प्याचा बॉल संकेत बघत जास्त वेळ थांबणार नाहीये. इथून बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. संकेतच्या बॅटमधून चौकार. थँक्यू उडेजे. चौकार आला आणि चौकाराच्या साह्यानं धावसंख्या 28 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली या षटकाची डीसीसी मोरबे या टीम कडून आपण पाहतो. संकेत भगत सलामीला आलेला बॅट्समन आहे आणि त्याच्या बॅटमधून एकंदरीत आपण पाहिलं तर 4 चौकार आलेले आहेत या इनिंग मध्ये. नेक्स्ट बॉल. हो यावेळी बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर तैनात. बॉलपर्यंत येतील चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 29 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती आणि धावसंख्या 29. ओमकार नावडेकरला देखील चांगला खेळ साकार करावा लागणार आहे. अगदी पूर्णपणे जबाबदारी संकेतने देखील स्वीकारले परंतु 7 मात्र देणं फार गरजेचं आहे. कारण इथून धावा स्कोरकार्डवरती चांगल्या उभारणं तेवढंच महत्त्वाचं. गोलंदाज तयार. अभिषेक बोपीला आपण पाहतोय. तिसरा बॉल. Right time over the wicket ना मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल फिल्डर बनतील दर्शक. चेंडू चाललाय सीमा पार. षटकार ओमकारच्या बॅटमधून.
ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल मिस टायमिंग स्ट्रोक झाला असं वाटलं होतं, परंतु एलिव्हेशन तितकं चांगलं पाहायला मिळालं आणि त्या कारणाने मात्र 6 धाबा मच निडेड षटकार ठोकलाय तो म्हणजे ओमकार नावडेकरने. म्हणजे मागील अंतिम बॉलवरती ओमकारने षटकार ठोकला होता. म्हणजे 2 बॉल फेस करत असताना 12 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि टोटल स्कोर कार्ड आता मात्र मुसंडी मारून पुढे चाललंय. 5 बाद 35 धाबा स्कोर कार्डवरती. षटकातले अद्याप 3 बॉलचा खेळ बाकी, उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी शेष पहिल्या इनिंग मधला. 35 ऑन बोर्ड. ओ क्या बात आहे, अगदी लोअर फुल टॉस यॉर्कर करण्याचा प्रयत्न, अगदी चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. गोलंदाज अभिषेक भोपी या गोलंदाजाने कमबॅक केलाय आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर लेग बाईजच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या 36 आकड्यावरती. बाईज आहे ना, यस बाईजची धाव आहे. 36 ऑन बोर्ड. अभिषेकचा पुढचा बॉल, संकेत ऑन स्ट्राईक. ओ स्लॉट मध्ये बॉल, पॉवरफुल हिटिंग, संकेतच्या बॅट मधून स्क्वेअर लेग रिजन मध्ये ठोकलाय षटकार. यस ठोक दिले. आणि षटकारच्या साह्याने धावसंख्या 42 या आकड्यावरती. अगदी चांगली धावसंख्या चौथ्या षटकामध्ये उभारण्याचा प्रयत्न डीसीसी मोरबे या संघाकडून आपण पाहतोय. हो यावेळी देखील टॅप करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. हा बॉल अडवला जातो. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. अशा रीतीनं 4 षटकाची होईल समाप्ती. 4 षटकाच्या खेळीस धावसंख्या 5 बाद. डीसीसी मोरबे संघ 42 आकड्यावर. मात्र तुम्हाला मी विनंती करतोय की आपण त्वरित फिल्डिंग सेटअप करा. 4 षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 आकड्यावर. हॅलो, व्यासपीठावरती आम्ही विनंती करतो सन्माननीय निलेशभाई शेळके आणि रामशेठ पाटील या दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. टोटल 42 ऑन बोर्ड. अंतिम षटक अजूनही शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉलमध्ये 25 धाब्यांची खेळी संकेत भगतच्या बॅटमधून अजूनही खेळपट्टीवरती आहे. ओमकार नावडेकरने खरं तर चांगली साथ दिली. 3 बॉल फेस करत असताना 12 धावा आणि त्याच्या बॅटमधून आणि धावसंख्या आपण पाहिली टोटल 42 या आकड्यावरती. आता अंतिम षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ भगत या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक साईडला आपण पाहणार आहोत कोपरोली विपक्ष त्यांचा प्रतिस्पर्धी संघ ब्राह्मण करवले. दोन्ही टीमला मी विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. ओ पहिलाच बॉल इथून खूप टप्प्याचा चेंडू स्वीपर कव्हर आणि कव्हरच्या मधून निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. सुरुवात चांगली. अंतिम ओव्हर मध्ये 4 धावा पहिल्याच बॉलवरती. धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय 46 या आकड्यावरती. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या सत्रामध्ये 46 धाबा बनल्यात. व पुन्हा दाखवून टप्प्याचा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता ओमीचा, परंतु प्रयत्न फसलाय. अगदी स्लोअर वन बाउन्स टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आपण पाहिला आणि हा बॉल निर्धाव आहे. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर डॉट बॉल. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतोय सौरभ भगत 5व्या षटकामध्ये आलाय. 5 फ्रेश बॉलर इथून या स्पर्धेमध्ये आपण पाहतो नियम आहे आणि त्या कारणामुळे इथून 5वा बॉलर. हो यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लगातार इथून डॉट बॉल फेकले जात आहे. थोडंसं दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न सौरभच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकारला मात्र हा बॉल समजला नाही. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न म्हणजे स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र लगातारचे 2 बॉल डॉट आपण पाहतोय.
आणि आता मात्र थोडा प्रेशर जरूर निर्माण झालाय ओमकार नावडेकर वरती. इथून प्रेशर रिलीज करण्याचं काम. यस डेफिनेटली. चेंडू चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकारच्या बॅट मधून तडाखा षटकार. आम्ही इथे विनंती करीत आहोत जागृती स्पोर्टचे सर्व आमचे राहुल भाई पाटील यांना विनंती आहे की आपण यायचं मंचावरती आपलं स्वागत आहे. गोलंदाज तयार. षटकार आलाय. ओ यावेळेस स्लोअर वन गती पूर्णपणे काढली जाते. आणि मागील आपण काही 2 बॉल शुभम पाहिले तर स्लोअर होते. आणि मागच्या चेंडूवरती एक षटकार आपण पाहिला खूप टप्प्याच्या बॉलवरती. आणि हा देखील बॉल एक आपण पाहतोय स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं लवकर पिक करताल आणि ओमकार नावडेकरला हा बॉल देखील निर्धाव आपण पाहतोय. म्हणजेच आतापासून पहिल्या सत्रातील अंतिम बॉल इथून फेकला जाईल सौरभच्या माध्यमातून स्ट्राईक वरती ओमकार. टप्प्याचा पुन्हा एकदा बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. बॉल डॉट आणि इथून मात्र पहिल्या सत्राची समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव संख्या 5 बाद 52 धावा डीसीसी मोरबे संघाने बनवल्यात. आणि इथून मात्र सेकंड सत्रामध्ये 53 धाब्यांची आवश्यकता असेल ती म्हणजे रेडघर या संघाला. प्राणवी प्रथा 11 भैरवदेव रेडघर या नावाने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय रेडघर टीम. आणि 53 धाब्यांची सेकंड सत्रामध्ये आवश्यकता असेल. येस दिजे. मागे आपण पाहतोय खरं तर खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतोय जो आपण भगवा जो पडदा आहे तो मात्र ओढू नका प्लीज. आपण पडद्याच्या मागे राहून स्पर्धेचा आनंद घ्या. टॉस साठी या कोपरोली संघ तुमचा संघानायक इथे पाठवायचा कारण क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. कोपरोली संघाचे कॅप्टन रोहित पाटील तुम्हाला विनंती आपण व्यासपीठाशी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं मेंडेटरी आहे आणि असं घडलं नाही तर उपस्थित संघनायकाला आपण नाणेफेकीचा कौल देतो याची आपण काळजी घ्यायची. आणि तसेच आमचे 12-12 किंग 12-12 सरकार आमच्या या स्पर्धेचे आमचे प्रमुख अतिथी मान्यवर ज्यांचा अलीकडच्या बाजूला आपण पाहतो की अगदी टॉवरला मोठा बॅनर कटआउट पाहायला मिळतो ते आमचे रोशनदादा पाटील यांना विनंती आहे. गावदेवी ट्रान्सपोर्टचे आमचे रोशनदादा पाटील 12-12 ट्रान्सपोर्टचे आमचे रोशनदादा पाटील यांना विनंती आहे की आपण यायचं मंचावरती आपलं स्वागत आहे. यांना की आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. कोपरोली 12-12 ग्रिंग अंशु मंडप डेकोरेटर्स कोपरोली आणि तसेच समोर आपल्याला जागृती स्पोर्ट क्रिशा 11 ब्राह्मण करवल्या. हेड इज अ कॉल
टॉस उडतोय आणि जरूर टेल आलेला आहे. निर्णय लागलाय ब्राह्मण करोलच्या बाजूनं. काय सांगाल, टॉस जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार. फिल्डिंग करताय, सलग दुसरं वर्ष आहे की या स्पर्धेमध्ये खेळता. सो कसं वाटतंय पुनश्च चिंचवलीमध्ये उतरलेलात? गेल्या वर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये सेकंड राऊंडला हारलेलो. यावर्षी नक्की जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा देऊ आम्ही. मायक्रोफोन वरती खूप कमी बोलतात. त्यानंतर आपण एक सन्मान करणार आहोत. जागृती स्पोर्ट्सचे ओनर आमचे राहुलभाई पाटील यांचा पण सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सध्या विशाल पाटील वडवलीचे ते संस्थान अगदी आपण पाहिलं तर सांभाळतात. बट द क्रिएटर ऑफ जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवलेचे आमचे राहुलभाई पाटील बाईंचा पण सन्मान करतो. अगदी दिग्गज पॅकर आहेत. व्यावसायिक गटामध्ये आपण जागृती स्पोर्ट्स संघ देखील पाहतो. त्या संघाचे पुरस्कर्ते नियमितपणे आपण पाहतो की राहुलभाई असतात. आणि आज घरचा संघ घेऊन या स्पर्धेसाठी जरूर आलेत. श्रीराम चषक देऊन त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. थँक्यू सो मच. मॅचकडे पुन्हा एकदा जाणार आहोत. आवाजामध्ये फेरबदल. कॉम्बॉक्स मध्ये आपण जॉईन होतोय शुभ मात्रे वयाल. थँक्यू सो मच आकाश सर. वेलकम बॅक. श्रीराम चषकामध्ये सगळ्यांचं इथे सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. सेकंड इनिंगला सेकंड हाफला मात्र सुरुवात आपण करतोय. 53 धावा 30 बॉल वरती बनवायच्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंड वरती संदेश भोईर, नॉन स्ट्राईक एंड वरती सौरभ भगत आहे. पहिलाच बॉल इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटकट घेतली आहे. मागच्या बाजूला बॉल चालला दीप थर्डमॅनकडे. फिल्डिंग चांगली राहिली आहे. बॉल स्टॉप केलाय, परंतु त्या अगोदर गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे चित्त्याच्या चपलाईने 3 धावा मात्र धावून कंप्लीट केल्यात. पहिल्याच बॉलवरती 3 धावा इथे मिळतात. चांगली सुरुवात राहिली आहे ती रिडगर या संघाची. अगदी 52 धावा पहिल्या हाफमध्ये पहिल्या इनिंग मध्ये मात्र बनवल्या होत्या. मोरबे टीमनं 53 धावा चेस करायच्यात. आणि इकडे पहिल्या बॉलवरती ट्रिपल धावानं सुरुवात इकडे केली आहे. सौरभ स्ट्राईक एंड वरती आहे. पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने फिल्डर आहे मिड ऑफ कडे. डाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी. पहिला गोलंदाजीच्या मार्कवरती ओमकार नावडेकरला आपण पाहताय. एक तेच तरार गोलंदाज आहे चिंचवली विलेज एंड कडून. राईट मोर द विकेट न. टप्प्याचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळलाय. क्रिकेटचा प्रॉपर हिट आणि पॉवर प्लेचा फायदा घेणारा हा पहिला चौकार सौरभ भगतच्या बॅटमधून. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आपण बॅटिंग करणाऱ्या रिडगर टीमची मात्र पाहत आहे. सौरभ भगत चौकार ठोकला. धावसंख्या 7 वरती पोहोचली. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजीच्या मार्क वरती ओमकार नावडेकर. ओर पिच बॉल होता. अलॉंग द कार्पेटनं खेळलाय. काव कॉर्नरच्या दिशेने फिल्डर थोडेसे फंबल झालेत. त्यामुळे ज्या ठिकाणी एकच रन होती तिथे रन्स मिळत आहेत त्या 2. खराब फिल्डिंग. थोडेसे चाचपडलेत फिल्डर, त्यामुळे मात्र 2 रन्स इथे धावून कंप्लीट केल्यात. 2 नंतर संघाची धावसंख्या मात्र 9 वरती पोहोचली. चांगली सुरुवात बॅटिंग करताना रिडगर टीमची मात्र आपण पाहताय. संदेश भोईर, सौरभ भगत ही एवन जोडी रिडगर टीमची मैदानाच्या आतमध्ये आहे. हो, प्रचंड वेग या बॉलमध्ये मात्र होता. दिशाहीन गोलंदाजी. दिशा थोडीशी खराब आहे आणि त्यामुळे पंचाने निर्णय दिलाय की वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या मात्र 10 वरती पोहोचली. 10 टॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. ओर द विकेट. हेलिकॉप्टर लुक हार्दिक पांड्या स्टाईलनं. इकडे मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफ कडे 1 रन. डबलचा कॉल. मिस अंडरस्टँडिंग थोडीशी झाली होती. संदेश शेवटला नकार दिलाय. रन घेण्याची जर इथे गरज नव्हती, परंतु प्रयत्न चालू होता. कदाचित रन जर घेतली असती तर थोडीशी महागडी देखील ठरवू शकली असती. एकच सिंगल वरती समाधान मानावं लागले. सिंगलनं धावसंख्या मात्र 11 वरती पोहोचली आहे. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. अंतिमचा बॉल इथे मात्र बाकी आहे. चांगली मॅच पाहायला मिळते. दोन्ही मातब्बर संघ आहेत या विभागातील. संदेश भोईर ओर पिच बॉल. सरळ बॅटर ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग चालाक आपण पाहताय, परंतु एक सिंगल शेवटच्या बॉलवरती होईल कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ एंड झालाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये विदाउट लॉस चांगली सुरुवात बॅटिंग करणारा रिडगर टीमची आपण पाहताय. 12 धावा फलक्यावरती लागल्या. 24 बॉलचा इथून खेळ मात्र बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची मात्र गरज.
लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा 75वा अमृत महोत्सव आणि त्याचं औचित्य साधून आपण जय श्रीराम ट्रॉफीचं आयोजन पाहतो आणि आयोजनासाठी आपल्याला पाहुण्यांची मांदी आली पाहायला मिळते. महादेव ट्रेडर्सचे ओनर आमचे बगारामबाई भाटी आणि त्यांचे 2 अनमोल रतन अर्थातच 2 सुपुत्र इथे आलेले आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. महादेव ट्रेडर्स. आपण त्यांचा सन्मान देखील करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. विठ्ठलजी शेळके साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण सन्मानित करतो. महादेव ट्रेडर्सचे सर्वा बगारामबाई भाटी ट्रेडिंगच्या दुनियेमधलं हे मोठं नाव आहे आणि अगदी आपण पाहिलं तर ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून मेकिंग मनी ही सध्या आपण पाहतोय की चळवळ ते चालवतात आणि या कार्यक्रमासाठी आजच्या या नाईट टुर्नामेंटसाठी इथे आपण पाहतो त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. क्रिकेट देखील चांगला खेळतात. GPL ची टी शर्ट परिधान केली आहे आणि आता इथे आपण पाहतोय ॲज अ चीफ गेस्ट म्हणून इथे उपस्थित झालेत आणि त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. आपलं स्वागत आहे. मॅचकडे जाणं महत्वाचं. ओटू शुभम. घुटना टेकून इथे तमाशा दाखवला. पहिलाच बॉल फेस करत असताना संदेश भोईरच्या बॅटमधून हा कडक शॉट षटकार. परिसरातील एक नामांकित स्पर्धा म्हणजेच रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीमध्ये ज्यांनी गुणलेखन केलं ते आमचे शुभम माली यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. चांगली सुरुवात या षटकाची झाली आहे. संदेश यंदाचा आपण पाहिलं तर रिडगड टीमचा भंडार फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. षटकार आल्यानंतर थोडासा डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. कैलास पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. डाव्या हाताचे गोलंदाज. पहिला बॉल 6 आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती थोडंसं कमबॅक झालंय. 2 बॉल नंतर 18 धावा. डावफलक्यावरती लो फुल टॉस बॉल. संदेश पाडल स्वीप केलाय. लॉंग ऑनच्या बाहेर 1 बाउन्स बॉल सीमारेषा फरार. नंबर 4 हा चौकार. मात्र घडलंय मिसअंडरस्टँडिंग. स्वतःवरती थोडासा नाराज आहे सौरभ, कारण एकच रन होती. दुसरीचा प्रयत्न करायला नको होता, परंतु मिसअंडरस्टँडिंग, मिस कॉलिंग झालं आणि रनआउटची विकेट स्वतःच्या पायावरती इथे कुराड मारून घेतली आहे. सौरभ भगत बॅक टू द डगआउट. मध्ये नंबर 3 वनडाऊनच्या क्रमांकासाठी मात्र दाखल झाला. रनआउटची पहिली विकेट गेली आहे. या अगोदर देखील रनआउटची चान्स थोडीशी क्रिएट झाली होती, परंतु तिथे रनआउटची संधी मिळाली नव्हती. परंतु इथे ते घडलंय. संदेश स्ट्राईक एंडला. लो फुल टॉस बॉल स्वीप केलाय. इकडे मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल चाललाय. फिल्डिंग थोडी फंबल झाले. एक होती तिथे 2 रन चोरण्यात कामयाब ठरले दोन्ही खेळाडू. 2 धावा इथे मिळतात. चांगली बॅटिंग संदेश भोईरच्या माध्यमातून आपण या मॅच मध्ये पाहताय. 2 नंतर संघ मात्र 25 वरती पोहोचला. 25 जिंकण्यासाठी अजूनही 28 धावा संख्येची मात्र गरज. स्ट्राईक एंड वरती कैलास बॉलर. ओ सेन्सिबल क्रिकेट, लेट कट खेळलाय. संदेशला माहित आहे की शेवटपर्यंत जर मॅच मध्ये आपण थांबलो तर मॅच जिंकू शकतोय. स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे, स्वतःवरती आत्मविश्वास. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट खेळत एक सिंगल धाव काढली आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर रिडगर संघ 26 ला पोहोचलाय. 18 बॉल्स बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 27 धावा संख्येची मात्र गरज.
या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विशेष कौतुक आणि मनपूर्वक आभार मात्र व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज केतन उळवेकर गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. हा तिसरा फ्रेश गोलंदाज. 5 षटकं 5 गोलंदाज हा स्पर्धेचा नियम आहे. 18 बॉल्स आणि 27 धावसंख्येची मात्र गरज. संदेश स्ट्राईक एंडला. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, शरीरावरती बॉल लागलाय, त्यामुळे धाव फक्त एक सिंगल बॅटकेटच्या साहाय्याने एक सिंगल रन इथे कन्सिडर केली जाईल. सिंगल धावसंख्या मात्र 27 वरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावा इथून बनवायच्या आहेत. 17 बॉल 26 धावा आव्हान कठीण नाहीये, कारण आपण पाहताय संदेश भोईर चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. राहुल भगत आला नवीन खेळाडू नंबर 3 वरती. स्ट्राईक एंड वरती त्याला आपण पाहणार आहोत. 17 मध्ये 26 धावा जर मोरबी टीमला वाचवायच्या झालं तर बॉलिंग चांगली करावी लागेल. आणि महत्वाची गोष्ट तर मग संदेशची विकेट त्याने घ्यावी लागेल. तर प्रचंड फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. ओ समोरच्या विभागात खेळण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. रनआउटची संधी आणि संधीचं सोनं देखील केलंय, परंतु तिसऱ्या पंचाची मागणी रनआउट साठी मात्र इथे केली जाते. स्टंपिंग. ओके, चला तिसरे पंच आपण चेक करा. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. क्लोज कॉल आहे, महत्वाची विकेट आहे. मिसअंडरस्टँडिंग झाली होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग बॉलर केतनची आपण पाहिली आहे. बॉल स्टॉप केला आणि त्यानंतर मग रनआउटची संधी तिथे क्रिएट झाली. थ्रो लगेच केलाय केतननं. चला तिसरे पंच चेक करा आपण. लेवल आय मेन्सवेअरचे प्रोप्रायटर राहुल शेड मस्कर यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. बॅटर बाद आहे. रनआउटची विकेट, महत्वाची विकेट. आणि हा 440 ओव्हर्सचा इथून करंट मात्र रिडकर टीमला लागलाय, कारण बाद होणारा खेळाडू आपण पाहताय संदेश भोईर. बॅक टू द डगआउट. दिलाय लॉंग ऑनच्या वरतून बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा बाहेर. हा कडक शॉट, षटकार. थँक्यू. फर्निचरचे आमचे धनंजय भाई भोपी, आपण यायचं मंचावरती. धनंजय भाई भोपी, आपलं स्वागत आहे. इकडे मात्र समोरच्या विभागात 1 मोर 4 4 4 4 हा चौकार. एक षटकार आणि त्याच्या मागोमाग हा चौकार मात्र आपण अमित भोपीच्या बॅट मधून पाहत आहे.
चांगली बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट गेल्यात. चौथ्या क्रमांकासाठी हा खेळाडू आलाय, परंतु कोणताही प्रकारचा प्रेशर दबाव त्याच्यावरती नाहीये. सुरुवातीपासून आक्रमण करण्याचं मात्र ठरवलंय. 2 बॉल्स मध्ये 10 रन्स बनवल्या. टीमची टोटल मात्र पोहोचली ती 37 वरती 37. अकूट टप्पाचा बॉल आपण ट्रॅक होता मागे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न काम बनलं असतं. डिरेक्ट हिटला काम बनलं असतं, परंतु डिरेक्ट हिट होत नाहीये. आणि इकडे मात्र एक सिंगल धाव इथे कंप्लीट होईल. सिंगल न धावसंख्या मात्र 38 वरती पोहोचली आहे. आमचे धनंजय शेठ भोपी इथे आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत. चिंचवलीमध्ये ज्यांना सोन्याचा अंडा मिळाला असे आमचे चिंचवली म्हणजे ज्यांच्यासाठी जॅकपॉट आहे त्यांचे धनाभाई भोपी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वॉट शॉट ऑर्थोडॉक्स पद्धतीनं इकडे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून हँडसम क्लासिकल फटका. बॅटर सौरभ भगतच्या बॅटमधून हा दमदार षटकार. येतात धनंजय भाई, त्यावेळेला ते अगदी आपण पाहिलं ना तर सुटकेस भरून घेऊन जातात. म्हणून आम्ही चर्चा केली की चिंचवलीमध्ये जेव्हा ते येतात त्यांना सोन्याचा अंडा मिळतो. तसेच आमचे अंकुश भाई भोपी लॅब टेक्निशियन याचं देखील इथे आगमन झालंय. आपलं आम्ही स्वागत करतो. शरदादा भोपी देखील आहेत, आपलंही स्वागत आहे. ओव्हर कंप्लीट झाली आहे. षटक संपलंय. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 44 आपण पाहताय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 षटकं आणि जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 9 धावा. 12 बॉल्स मध्ये 9 धावा. मॅचची हवा पूर्णपणे काढून घेतली आहे. काय कमालीची बॅटिंग राहुल भगत ज्याने मात्र 10 धावा 4 बॉल्स वरती बनवल्यात. अमितनं चांगली सुरुवात केली होती. अमितनं 3 मध्ये 11 बनवल्यात. दोघांचाही स्ट्राईक रेट लाजवाब आपण पाहताय आणि संघ मात्र 44 वरती पोहोचलाय. 9 धावा अवघ्या बनवायच्या आहेत 12 बॉल्स मध्ये. चला थोडंसं स्पीडअप करा. चौथ्या षटकासाठी कोणता गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती येईल, कारण सामना थोडासा लांब जात चाललाय. मोरबी टीम कडून 12 मध्ये 9 धावा त्यांना वाचवायच्या आहेत आणि दोन्हीही घातक खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. त्यामुळे धावा वाचवणं थोडेसे कठीण आहेत. प्रेशर दबाव पूर्णपणे बॉलिंग करणाऱ्या मोरबी टीम वरती मात्र इथे वाढलाय. चौथ्या षटकासाठी चौथा गोलंदाज तुषार उलवेकर गोलंदाज तयार आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 9 धावा इथून देखील बनवायच्या. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. चौथ्या ओव्हरचा पहिलाच बॉल आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं कानाविले जैन कडून पहिलाच बॉल. फुलटास बॉल होता. इकडे मात्र संपर्क होत नाहीये, त्यामुळे धाव मिळेल ती फक्त एक सिंगलनं. धावसंख्या मात्र 45 वरती पोहोचली आहे. सिंगल धावांना देखील आता महत्व आहे, कारण मोठे फटके नको आहेत. सिंगल डबल्स धावानं सामना जिंकू शकतो हे रिडगर टीमला देखील माहिती आहे. सिंगलनं धावसंख्या 45. 11 मध्ये आता 8 धावसंख्येची मात्र गरज. 11 मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. चांगली बॅटिंग या इनिंग मध्ये मात्र रिडगर टीमच्या खेळाडूंचे आपण पाहताय. ओव्हर द विकेट तुषार समोरच्या विभागात चांगला फटका खेळला. इथे मात्र डीप मधून बॉल निघालाय. सीमारेषा पार. मॅचची हवा पूर्णपणे फुसकन दिशी काढणारा हा षटकार. कमालीची बॅटिंग मात्र आपण पाहताय. कोणतीही तडजोड केली नाहीये, नुसती तोडफोड आणि धावसंख्या मात्र 51 वरती पोहोचली. 2 धावा इथून बनवायच्या. 10 बॉलचा खेळ शिल्लक. राहुल वैयक्तिक 16 वरती पोहोचलाय. कमालीची बॅटिंग. 2 रन्स बनवायच्यात. ओव्हर द विकेट. ओ स्विच इट रिवर्स. व्हाट शॉट. अनोखे स्टाइल से मैच का होगा इधर एंड. सामना मात्र जिंकलाय तो बॅटिंग करणाऱ्या रिडगर टीमनं. वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन रिडगर टीम.